नमस्कार सांगलीकर. सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनं केवळ जिल्ह्याचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढलं आहे. प्रस्थापितांची घराणशाही विरुद्ध एका सामान्य कार्यकर्त्यांचा संघर्ष, अशी ही लढत आता एका ऐतिहासिक वळणावर आली आहे. आजच्या या विशेष भागात आपण विश्लेषण करणार आहोत की सांगलीतील 61 जागांचे अधिकृत गणित, गोपीचंद पळकर यांच्या जतमध्ये झालेल्या 9 पैकी 8 जागांचा अभूतपूर्व विजय, आटपाडीचा राखलेला गड आणि माधवी वहिनी पळकर यांचा विजय का महत्वाचा आहे, जयंत पाटील, विश्वजित कदम आणि इतर नेत्यांच्या बालेकिल्ल्यांची सद्यस्थिती. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगलीच्या सत्तेची खरी गणितं आज आपण उलगडणार आहोत. अधिकृत आकडेवारी आणि सत्तेची समीकरणं. निकालाच्या आकड्यावरून हे स्पष्ट होतंय की सांगलीत कोणत्याही एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. अधिकृत आकडेवारी अशी आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटाला 19 जागा मिळाल्या आहेत, म्हणजे जयंत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये असलेल्या पक्षाला सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे सांगली जिल्हा परिषदेवर मिळालं आहे. म्हणजेच मित्रांनो, त्यांना 19 जागा या सांगली जिल्हा परिषदेवर मिळाल्या आहेत. आणि त्यानंतर 2 नंबरच्या जागा या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आहेत. म्हणजेच मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला सुद्धा 16 जागा या सांगली जिल्हा परिषदेवर मिळाल्या आहेत. पण मित्रांनो, या जागा या भारतीय जनता पक्षाला जत तालुक्यामध्येच 8 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला थोडंफार कमी यश हे सांगली जिल्हा परिषदेवर मिळालं आहे. तर मित्रांनो, 3 नंबरचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, काँग्रेसच्या पक्षाला सुद्धा सांगली जिल्हा परिषदेवर 11 जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच मित्रांनो, त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे. आणि त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला सुद्धा 8 जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच मित्रांनो, शिवसेना पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे. आणि त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4 जागा मिळाल्या आहेत. अशा प्रकारचा रिझल्ट हा या निवडणुकीमध्ये लागला आहे. आणि जरी या निवडणुकीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी मोठा पक्ष असला तरी भाजपच्या या 16 जागांमध्ये सर्वात मोठं योगदान हे गोपीचंद पळकर यांचं आहे. भाजपच्या एकूण ताकदीला बूस्टर देण्याचं काम हे जत आणि आटपाडीने केलं आहे. जतचा किल्ला पळकरांची राजकीय सुनामी. मित्रांनो, या निवडणुकीचा खरा हिरो ठरला आहे तो म्हणजे जत तालुका. ज्या जतमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक वर्षापासून सत्ता होती, तिथे गोपीचंद पळकर यांनी थेट सुरुंग लावला आहे. जतच्या 9 जिल्हा परिषद जागापैकी तब्बल 8 जागा पळकरांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिंकल्या आहेत. भाजपच्या एकूण 16 जागापैकी निम्म्या जागा या एकट्या जत तालुक्याने दिल्या आहेत. हा विजय म्हणजे जतच्या जनतेने पाणी प्रश्नासाठी आणि पळकरांच्या संघर्षासाठी दिलेली पोचपावती आहे. आटपाडीचा गड आणि माधवी वहिनींचा विजय. आता बोलूया पळकरांच्या हक्काच्या आटपाडी तालुक्याबद्दल. आटपाडीत निवडणूक अतिशय अतितटीची झाली. विरोधकांनी पळकरांना त्यांच्याच होम ग्राउंडवर रोखण्याची मोठी ताकद लावली होती. जरी आटपाडीत 4 पैकी 3 जागावर निकाल काहीसा वेगळा असला तरी पळकरांनी आपला मुख्य गड अत्यंत शिताफीने राखला आहे. या विजयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गोपीचंद पळकर यांचे ज्येष्ठ बंधू आणि खंदे समर्थक ब्रह्मानंद पळकर यांच्या पत्नी सौ माधवी वहिनी पळकर यांचा विजय. माधवी वहिनी आटपाडीच्या मातीत जो जनसंपर्क निर्माण केला, महिलांच्या प्रश्नासाठी जी भूमिका घेतली, त्याला जनतेने विजयी मोहर उमटवून दाद दिली आहे. माधवी वहिनींचा विजय हा केवळ एका जागेचा विजय नसून तो पळकर कुटुंबाचा आटपाडीवरील दबदबा कायम असल्याचं प्रतीक आहे. या विजयाने विरोधकांना स्पष्ट संदेश दिला आहे की आटपाडीचा किंग हा आजही पळकरच आहे. जयंत पाटील, विश्वजित कदम आणि संजय काका. आता आपण याच्यानंतर पुढचे तालुके बघूया. जयंत पाटील, विश्वजित कदम आणि संजय काका यांच्याबद्दल थोडंफार बघूया. सांगलीच्या इतर दिग्गज नेत्यांच्या कामगिरीवर नजर टाकली तर जयंत पाटील यांनी वाळव्यात आपली राष्ट्रवादी 19 जागापर्यंत नेण्यात यश मिळालं आहे. विश्वजित कदम यांनी पलूस कडेगाव मध्ये काँग्रेसच्या 11 जागांचा आकडा टिकवला आहे. तर संजय काका पाटील यांनी तासगाव भागात झुंज दिली आहे. मात्र जत आणि आटपाडीमध्ये पळकरांनी जो विजयाचा गुलाल उधळला आहे त्याची चर्चा आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, अध्यक्ष कोण होणार? जतमध्ये 8 जागा आणि आटपाडीत माधवी वहिनीच्या रूपाने गड राखल्यामुळे सांगलीच्या सत्तेच्या चाव्या आता गोपीचंद पळकर यांच्या खिशात आहेत. भाजपला सत्ता स्थापन करायची असेल तर पळकर हेच केंद्रस्थानी असतील. त्यामुळे अध्यक्षपदासाठी पळकर गटाचा शब्द अंतिम असेल यात काही शंका नाही. कदाचित माधवी वहिनी पळकर यांच्या रूपाने जिल्ह्यात एक सक्षम महिला अध्यक्ष देखील मिळू शकते. मित्रांनो, गोपीचंद पळकर यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? माधवी वहिनीच्या विजयानंतर आटपाडीचा विकास नव्या उद्यमाने होईल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.